स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहराची पंचगंगा नदी सध्या प्रदूषित बनली आहे. या प्रदूषणाला फक्त इचलकरंजी महानगरपालिकाच जबाबदार नसून कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर उद्योग व्यवसाय इंडस्ट्रीजवरून येणारं 64 गावांचं पाणी पंचगंगा नदीमध्ये मिक्स होतंय. आंदोलन अंकुशचे धनंजय सुडमुंगे, विश्वास बालेघाटे यांनी फक्त महानगरपालिकेला जबाबदार धरू नये, सगळ्यांना सरसकट जबाबदार धरावं अशी माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. पंचगंगा नदी सुमारे 65 किलोमीटरचा प्रवास करते. यात कोल्हापूर जयंती नाला, इचलकरंजीच्या काळ्या ओढ्याचं पाणी, कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी, लक्ष्मी इंडस्ट्रीज तसंच कागल MIDC, पार्वती इंडस्ट्रीज आणि इतर गावांचं प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत मिक्स होत असतं. पण शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुशचे पदाधिकारी धनंजय सुडमुंगे आणि यड्रावकर गटाचे विश्वास बालेघाटे आणि इतर शेतकऱ्यांनी पंचगंगा प्रदूषणासाठी फक्त इचलकरंजी महानगरपालिका आणि इथला उद्योग व्यवसाय आहे असं जबाबदार धरले. पण याला जबाबदार सर्वच पंचगंगा नदीकाठावर असलेली शहरं आहेत आणि सुडमुंगे आणि बालेघाटे यांनी फक्त आम्हालाच जबाबदार धरू नये, प्रदूषणमुक्त व्हावं ही फक्त आमचीच जबाबदारी नाही तर सगळ्याच घटकांची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी हातात हात घालून हे आंदोलन उभं करू आणि जे पंचगंगा प्रदूषणासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर लढा उभा करून इचलकरंजी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदीत सोडण्यात येतं. उद्योग व्यवसाय जे केमिकलयुक्त पाणी नदीत सोडतायत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पण महानगरपालिकेला जबाबदार धरणं चुकीचं आहे. काळा ओढा मुजवणं हे चुकीचं आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वांनी एकत्रितपणे येऊन कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, औद्योगिक वसाहतीतील पाणी, ग्रामपंचायतीचं पाणी प्रदूषित होऊन नदीत जातंय. नदी प्रदूषण मुक्तीसाठी एक मोठा लढा उभा करून प्रत्येकानं पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही याची जबाबदारी घेऊन इथून पुढं काम केलं पाहिजे असं प्रतिपादन महापौरांनी केलं. या पत्रकार बैठकीला महापौर उदय धातुंडे, नगरसेवक तानाजी पवार, रवी रजपुते, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, रवींद्र माने, प्रशांत नवनाळे, प्रमोद बचाटे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.